तर तुम्हाला कधी तुमच्या डिसिजनचा रिग्रेट वाटला आहे का? तसंच काहीसं आज माझ्यासोबत झालं. काय झालं ते सांगते. अक्षरशः करायला काहीच नव्हतं म्हणून म्हणलं केसच कापूयात आणि हा विचार माझ्या डोक्यात आल्यानंतर मी सॅलूनला पोहोचले. म्हणलं आता जातच आहोत, तर थोडे पैसे वाचावेत म्हणून आपण घरूनच हेअर वॉश करून जाऊयात. हेअर वॉश करून गेले, कंडिशनिंग करून गेले आणि तिथे जाऊन मला पद्धतशीर चुना लावण्यात आला. मला सांगण्यात आलं, की तुमच्या केसांमध्ये अजूनही तेल आहे. म्हटलं आता काय बोलायचं म्हणून मी सरळ विचार केला, की चला हेअर वॉशच करून घेऊयात. तेवढाच हेड मसाज पण फ्री मिळेल. त्यानंतर मी शॉर्ट हेअर लेअर कट केली आणि तेवढ्यावरच थांबले नाही, तर अजून फजिती करून घ्यायची म्हणून मी कर्टन बँग्ससुद्धा कट करायला लावले. पण लूक बघून मी नंतर खुश झाले, की चला आता हे दिसतात तर छान आहेत, फक्त मेंटेन करता यायला हवे. अगदी एव्हाना मी फंक्शन, लग्न कार्यात सुद्धा जुडा घालून जाणारी मुलगी आता कर्टन बँग्स कसे सांभाळणार आहे ते देवच जाणे. पण ॲट दी एंड आय एम सॅटिस्फाईड विथ द रिझल्ट. कारण खूप छान लूक वाटत होता आणि मी स्वतःला आरशात पाहून थकत नव्हते. आणि व्हिडिओज, फोटो, शूट्स, रील्स करून अजिबात मला कंटाळा येत नव्हता. स्वतःचा लूक पाहून मी खूप खुश होते आणि खरंच छान झाले होते हेअर्स. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे झालं ते वेगळंच. कारण दुसऱ्या दिवशी सेटिंग वगैरे, ब्लो ड्राय सगळा निघून जातो केसांचा आणि अगदी पहिल्यासारखे ते होतात. पण ठीक आहे. त्यानंतर आम्ही कॅफेला गेलो आणि छान फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी प्यायली. तिथेही मी व्हिडिओ, शूट, फोटोज माझे थांबतच नव्हते. तर असा होता आजचा दिवस. मला रिग्रेट वाटलं नंतर, की मी उगाच शॉर्ट हेअर केले. फक्त ट्रिम करून केसांची अजून वाढ होऊ द्यायला हवी होती असं मला वाटत होतं.